नमस्कार व राम राम सर्व शेतकरी बंधूंना व यूट्यूबमधील सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा आदराचा कडक निळा बडक जय भीम। आणि विशेष म्हणजे सांगण्याचा एक मुद्दा आहे। तरी बघा आता जुलै पण जात आहे तरी आणखीन पावसाचा थेंब नाही। बघू शकता तुम्ही मित्रांनो, कुठंच पेरणी झालेली नाही। एवढं परेशानी करून ठेवले, तुम्हाला काय सांगा, पावसानं भरपूर असं परेशान करून ठेवलेलं आहे। काही समजा नाही गेलं काय नाही। शेतकऱ्यांची ऊसं पूर्ण आहे बघा, पाठीमागे वाळून गेलेत बघा हो का, पूर्ण एवढं शेतकऱ्यांची ऊसं वाळून गेल्यात, काही सांगता येत नाही। आणि पिकं पण आता वाळण्याच्या लगबगीमध्ये आहेत। बघू शकता तुम्ही, पाऊससाठी काल आजवलच्या बेटावर पण परूसाठी प्रोग्राम झालेला आहे। काहीतरी 1,500 लोकांचं जेवण आमच्या मालकानं दिलेलं आहे। तरी पण काही पावसाचं काही नियोजन लागतच नाही। आता आज बघू शकता तुम्ही, ढगाळ वातावरण झालेलं आहे। ढगं वगैरे सगळे पण काय पडते काय माहिती नाही। बघू शकता तुम्ही हो का, ऊस सगळं कसं झालं आहे बघा। ॲक्च्युली आपल्याकडे रिअल कंडिशन असतं हे बघा, ऊस पूर्णपणे वाळून गेलेला आहे। आता शेतकऱ्याच्या बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, कुठंच पाणी नाही। पाणी नसल्यामुळं शेतकरी भरपूर असा संकटामध्ये आहे। आणि तसेच गोरगरिबाचं पण भरपूर मोठा संकट आहे। पाऊस नसल्यामुळे गोरगरिबाला पण पाणी नाही आणि काहीच नाही, त्यांना पण जेवणाचा पण सगळ्या काही गोष्टीचा त्रास होत असतो गोरगरिबाला पण। आता काय करावं काही समजतच नाही बघा, एवढं प्रॉब्लेम झालं आहे, लय मोठं प्रॉब्लेम झालेला आहे। पूर्ण हो का ऊस कडडाडाडा वाळून गेले बघा हो, बटा ऊस वाळून गेले, ड्रीप आहे सगळं आहे हो का। बघा इकडे पूर्णपणे ऊस सगळा वाळून गेलेला आहे। आणि इकडे नवीन बोर पाडलेला आहे हो का, बघू शकता तेव्हा नवीन बोर पण पाडलेले आहे, तर त्या बोरला पण पाणी नाही। भरपूर असा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांनी, पण कसं आहे, खालचं काहीच नाही, वरून जेवढं एक थेंब आहे तेवढं लाखाचं आहे। तरी काही सूचना गेले शेतकऱ्यांना, काही शेतकरी पेरले नाहीत, काही शेतकरी पेरलेत। काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी पाऊस नाही। तर आता काय करावं काय नाही, शेतकरी भरपूर संकटात आहे, सर्वजणच संकटामध्ये आहेत बघू शकता। आणि बघा पाऊस कधी पडते की काय माहिती नाही। आता बघा की लातूर जिल्ह्यात तर काहीच नाही बघा पाऊस। बघू शकता तुम्ही ऊस हो का, पाठीमागे पूर्णपणे वाळून गेलेला ऊस आहे, तुम्हाला दाखवतो हो का। बघा ही पूर्ण ऊस वाळून गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि पेरणी तर अजिबात नाही लातूर जिल्ह्यामध्ये। वलांडी इथून मी चालू केलेला आहे व्हिडिओ, बघू शकता। चला तर मग आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये। सर्वांनी असाच ब्लॉग बघत राहा आणि असाच सपोर्ट करा। तुमचा सपोर्ट भरपूर आहे आपल्याला, तुमच्या सपोर्टामुळेच आपण सर्वजण आम्ही चांगले आहोत। असंच भरभरून सपोर्ट करा। अशीच तुम्हाला जावा। आता ढगाळ वातावरण दिसतंय, पण काय करते काही समजत नाही। चला मग आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये। चला बाय बाय शेतकरी बंधूंनो, सर्वांना राम राम।